नमस्कार. ठाणे महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूम ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 8वी, विषय भूगोल, घटक आर्द्रता व ढग, उपघटक आर्द्रता. आर्द्रता म्हणजे हवेत असलेला ओलावा. बघा, मी तुम्हाला आता काही चित्र दाखवते आणि या चित्रांच्या परिस्थितीवरून आपण पुढे चर्चा करूया. आर्द्रता पाहतो. आर्द्रतेवरून आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. ती या चित्रावरून आपण पुढे त्याची नंतर चर्चा करूया. दोन व्यक्ती आहेत, स्त्री आणि पुरुष. त्यातले पुरुष स्त्रीला म्हणतो, आता खूप ऊन आहे, वारा वाहणे थांबले आहे. मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते. लवकरच घरात जाऊया. होय, मलाही तसेच वाटते. चला पटापट. दुसरं चित्र पाहूया. या चित्रामध्ये वाळवंट वगैरे बघितलं ना तुम्ही? आता दुसरं चित्र पाहूया. या दुसरं चित्र दोन मित्र आहेत, ते एकमेकांशी संवाद करतात. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, मित्रा, वातावरणात फारच उकाडा आहे. त्यावर दुसरा मित्र म्हणतो, सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे. आता तिसरं बघूया. या तिसऱ्या चित्रामध्ये, मुलांनो, इकडे या पटकन, स्वेटर घाला आणि लवकर नंतर खेळा. त्यावर मुलगी आईला म्हणते, आई, थांब ना जरा, मला खेळू दे. आता हे आपण जे 3 चित्र पाहिली, यावरून भौगोलिक स्पष्टीकरण मी तुम्हाला करते. बघा, पहिलं चित्र होतं ते पण राजस्थानी वाळवंटातलं होतं. राजस्थानच्या वाळवंटामध्ये कोरडी व उष्ण हवा असते. राजस्थानच्या वाळवंटात कोरडी व उष्ण हवा आहे आणि तिथे बाष्पाचं प्रमाण कसं आहे? अत्यल्प आहे. त्यामुळे तेथील लोक सुती व सैलसर कपडे वापरतात. दुसरं चित्र आहे, हे मुंबईचं आहे. मुंबई किनारपट्टी, समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशातलं आहे. म्हणजे आपली पश्चिम किनारपट्टी आली. मुंबई समुद्रात आपल्या पश्चिम किनारपट्टीला आहे भारताच्या. आणि पूर्व किनारपट्टीला पण समुद्र आहे. तेथील सुद्धा भाग हा अशाच प्रकारे दमट आणि उष्ण हवेचा आहे. या इथे आपल्याला लोकांना उकाड्याचा जास्त त्रास होतो. शिवाय ढगाळ जर वातावरण असेल, काळे ढग आले असतील, तर देखील उष्णता जास्त असते. यावरून आपल्या असं लक्षात येतं, या विविध उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येतं, हवा कशी आहे? उष्ण, दमट, कोरडी व थंड ही हवेची स्थितीदर्शक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर त्यांची सांगड ही वातावरणाशी घातलेली आहे. वातावरणामध्ये वातावरणातल्या बाष्पाशी घातली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाष्पाचं प्रमाण कसं आहे ते आपल्याला सांगितलं आहे. मुंबईच्या ठिकाणी बाष्प जास्त प्रमाणात आहे. काश्मीरच्या ठिकाणी बाष्प अल्प प्रमाणात आहे. बघा, हे काश्मीरचं ठिकाण आहे. थंड व कोरडी हवा आहे. इथे बाष्प अल्प प्रमाणात आहे. येथील लोक काय करतात? जाडसर कपडे घालतात. वरील उदाहरणावरून बाष्पाचे घटक आपल्या वातावरणात आपल्याला दिसत असतात. बाष्प वातावरणातील अदृश्य स्थितीत असतो. हिवाळ्यात आपल्याला जेव्हा आपण आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो, तेव्हा काय येतं? आपल्याला काय अनुभव येतो आणि उन्हाळ्यात काय अनुभव होतो, हे आपण निरीक्षण करून पाहायचंय. तुम्ही पाहिलंय ना असं कधी ते? आता आपण बाष्पीभवन पाहूया. बाष्पीभवन म्हणजे पाण्याचे बाष्पात रूपांतर होणारी क्रिया. ही क्रिया हवेची शुष्कता, हवेचे तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असते. बाष्पीभवनाची क्रिया ही हवेची शुष्कता, हवेचं तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असते. कोरडी व उष्ण हवा बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरडी व थंड हवेत देखील बाष्पीभवनाची क्रिया सुरूच राहते. थंड्या व कोरड्या हवेत पण बाष्पीभवनाची क्रिया चालू असते आणि कोरड्या व उष्ण हवेत बाष्पीभवनाचा वेग हा वाढत असतो. याउलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवन क्रिया मंदावते. याउलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. वातावरणामध्ये हवेचा वेग आणि हवेचे तापमान कमी असेल तर बाष्पीभवनाची क्रिया
मंद गतीने होते. पण हवेचा वेग जास्त आणि तापमानही जास्त असेल तर बाष्पीभवनाची क्रिया कशी होते? जलद गतीने होते. वारा कमी वेगाने व हवा थंड वेगाने होत असेल तर बाष्पीभवन कमी होते. आता दुसरा भाग आहे आर्द्रता. इथे बघा आर्द्रतेचं उदाहरण दिलेलं आहे. सूर्याचं तापमान, बाष्पीभवन, तिथे ढग कमी आहेत. इथे सूर्याचं तापमान जास्त आहे, तिथे ढगाचं आपल्याला प्रमाण दिसतच नाहीये. दुसरीकडे सूर्य नाहीये, थोडंसं ढग आहेत तर पाऊस पडतोय, म्हणजे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होऊन तिथे त्या बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होतंय. आणि चौथ्या चित्रामध्ये आपल्याला हवेमध्ये फक्त सूर्यप्रकाश नाहीच आहे, पण तिथे काय आहे? बाष्पचे ढग तयार आहेत. हवेची अदृश्यता ही हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा ह्या आर्द्रतेवर अवलंबून असतं. बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. हवेचा दमटपणा, हवेचा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात? बघा बरं, कोणत्या ऋतूत वाळतात लवकर? वाळत घातलेले कपडे हे उन्हाळ्यात लवकर वाळतात. का बरं? कारण उन्हाळ्यात तापमान जास्त असतं आणि वाऱ्याचा वेग देखील जास्त असतो. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. तेच आपल्याला कोणत्या ऋतूत कपडे लवकर वाळलेले दिसत नाहीत? सांगा बरं. आता सध्याचा ऋतू कोणता चालू आहे? पावसाळा. या पावसाळ्यात तुमच्या घरचे कपडे वाळतात का रे लवकर? मग पावसाळ्यामध्ये तापमान कमी असतं आणि वाऱ्याचा वेग देखील कमी असतो. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया कशी होते? मंद गतीने होते आणि म्हणून इथे कपडे लवकर वाळत नाहीत. हवा ही विशिष्ट तापमानास विशिष्ट रूप धारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी ती बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच थंड हवा ही गरम हवा ही थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करते आणि थंड हवा ही गरम हवेपेक्षा कमी बाष्पधारण करते. जसे उंचावर जावे तसतशी हवा थंड होते ना, त्यामुळे तसंच हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर व हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते कशावर? त्याचं हवेचं तापमान आणि हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता जास्त असते. आता आपल्याला बाष्प संपृक्त पाहायचे. मी समोर चित्र दिलंय तुम्हाला. बाष्प संपृक्त हे एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता, आपण आता बघण्यापासून पाहतो की हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असेल, हवेची बाष्पधारण क्षमता जर जास्त असेल तर काय होतं? हवेचं तापमान जास्त असेल तर हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. हवेची एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते आणि हवेची ही स्थिती म्हणजेच बाष्प संपृक्त स्थिती असते. आणि बाष्प संपृक्त म्हणजे काय? तर पूर्ण भरलेली, पाण्याने पूर्ण भरलेली, आणि संपृक्त म्हणजे पूर्ण. बाष्प संपृक्त म्हणजे काय? पाण्याने पूर्ण भरलेली, आणि संपृक्त म्हणजे पूर्ण भरलेली. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण हे सारखेच आहे, तेव्हा हवेत काय होतं? स्थितीवरून त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती म्हणतात. आता आपण या स्थितीचं बाष्प संपृक्त म्हणजे पूर्ण भरलेल्यावर आपण एक प्रयोग करून पाहूया. 2 ट्रे घ्यायचे. एका ट्रेला छिद्र पाडायची आहेत. त्यावर स्पंजचा तुकडा ठेवायचा आहे. एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. मोठ्या चमच्याने पाणी स्पंजवर ओतायचं आहे. बघा इथे चित्रात दाखवलंय. स्पंजवर पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतत राहायचंय जोपर्यंत पाणी किती, म्हणजे आपण चमचे ओतल्यावर त्यातनं पाणी झिरपू लागेल ते पाहायचंय.
बघा आता किती चमचे पाणी आपण त्यावर ओतलं आणि पाणी ते झिरपू लागलं, ते आपल्याला दिसतंय. पाणी झिरपतंय, पाणी पूर्ण भरलंय. याचाच अर्थ काय, स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता होती ती पूर्ण झाल्यावर त्यातनं पाणी खाली झिरपू लागलेलं आहे. म्हणजेच काय, तर सुरुवातीला आपण स्पंजवर जे पाणी ओतले त्या पाण्याचे काय झाले, स्पंजवर पाणी ओतताना तुम्ही कोणता अंदाज केला होता, ओल्या स्पंजवर आणखीन पाणी ओतल्यावर काय झाले, यातून कोणता निष्कर्ष काढाल. बघा ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे, स्पंजला आपण हवा मानलंय. स्पंजला काय मानलंय आपण, हवा. आणि हवेचा तुकडा हा स्पंज आहे आणि स्पंजच्या तुकड्यावर आपण जेव्हा पाणी ओततो ते किती चमचे पाणी धारण करतं आणि त्याच्या ती जागा व्यापल्यावर म्हणजे संपृक्त झाल्यावर त्यातनं पाणी बाहेर पडतं, म्हणजे ती काय जागा होते, संपृक्त होते. आणि संपृक्त होते म्हणजेच स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता संपृक्त होते, म्हणजे ती पूर्ण भरून जातो पाणी. यावरून वातावरणातील हवेमध्ये देखील असंच असतं की जर हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता ही पूर्ण झाली की त्या हवेतून आपल्याला, त्या बाष्पातून आपल्याला नंतर काय भेटतं, पाऊस पडतो. आणि तो कुठे पडतो, पृथ्वी तलावर पडतो. हा पाऊस आपल्याला पृथ्वी तलावर पाण्याच्या स्वरूपात मिळतो. म्हणजे बघा शेवटी ही क्रिया कशी झाली की तुम्ही सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन झाले आणि हे बाष्पीभवन होण्यास पूर्ण झालं त्यावर त्यातनं पुन्हा ते पाणी स्वरूपात आपल्याला पृथ्वी तलावर पुन्हा परत रिटर्न मिळतं. यालाच काय म्हणतात आहेत, तर बघा हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेतील तापमानावर अवलंबून हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता काय असते, जास्त असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता जास्त असते. हवा जशी थंड होत जाते तशी ती काय होते, त्यातली बाष्पाचं प्रमाण कमी होतं. हे आपण पूर्वीपासून ऐकलेलं आहे की उंचावर जसं उंचावर जावं तशी हवा काय होते, थंड होते. बघा तुम्ही समुद्रकिनारी जर उभे राहिलात तर तुम्हाला काय होतं, उकडतं, गरम होतं, म्हणजे हवा तिथे उष्ण आणि दमट असते. जर तुम्ही पर्वतावरती गेलात, आपल्याकडे माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर तिथे कसं आपल्याला थंड हवेची ठिकाण आहेत. ही लोणावळ्याच्या इकडे महाबळेश्वरला तुम्ही गेलात तर थंड हवेचे ठिकाण आहे, कारण ते समुद्र सपाटीपासून लांब आहे. त्यामुळे तिथे थंड हवा आहे, म्हणजे तिथे बाष्पाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. हवेत जसं उंच जावं तसं बाष्पाचं प्रमाण कमी असतं. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति ग्रॅम घनमीटरमध्ये या अशा एककात करतात. आणि कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचं प्रमाण 0 ग्रॅम घनमीटर असल्यास ती हवा कोरडी असते आणि 30 ग्रॅम घनमीटर असल्यास ते बाष्प, 30 ग्रॅम घनमीटर असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. ती काय होते, बाष्प संपृक्त होते. बघा आपण इथे चार्ट बघूया, तक्ता. हवेचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस दिले, बाष्पधारण क्षमता ग्रॅम घनमीटरमध्ये दिलेली आहे. बाष्पधारण क्षमतेतील फरक ग्रॅम घनमीटरमध्ये आहे. -5 हवेचे तापमान डिग्री सेल्सिअस तापमान असल्यास बाष्पधारण क्षमता 3.26 ग्रॅम घनमीटर आहे आणि बाष्पातील फरक इथे दिलेला नाहीये, काहीच नाहीये फरक बाष्पामध्ये. हवेचे तापमान जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता 4.85 म्हणजे 4.85 ग्रॅम घनमीटर आहे आणि बाष्पधारण क्षमतेतील फरक 1.59 ग्रॅम घनमीटर आहे. हवेचे तापमान जर 5 डिग्री सेल्सिअस असेल आणि बाष्पधारण क्षमता 6.80 ग्रॅम घनमीटर असते. हवेचे तापमान जर 10 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता ही 9.40 डिग्री ग्रॅम घनमीटर असते. हवेचे तापमान जर 15 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता ही 12.83 ग्रॅम घनमीटर असते. हवेचे तापमान जर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता ही 17.30 ग्रॅम घनमीटर आहे. हवेचे तापमान जर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता ही 30.37 ग्रॅम घनमीटर आहे. हवेचे तापमान जर 40 डिग्री सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता ही 51.12 ग्रॅम घनमीटर आहे. आता
यावरून आपल्या असं लक्षात येतं की 1 घनमीटर हवेमध्ये जर 15 डिग्री सेल्सिअस तापमान असणार, हवेचे तापमान असले, तर बाष्पधारण क्षमता ही 12.83 असते. म्हणजे ती बाष्प पूर्ण भरली जाते. हवेने पूर्ण भरलेली असते. बाष्प हे त्या हवेत पूर्ण भरलेलं असतं आणि म्हणजेच ती बाष्प संपृक्त असते. म्हणजेच ती काय असते? बाष्प संपृक्त हवा असते. तर निर्णय पद्धतीने आपल्याला अशी काढता येते. आता आपण निरपेक्ष आर्द्रता पाहणार आहोत. निरपेक्ष आर्द्रता 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. निरपेक्ष आर्द्रता बरोबर त्याचं सूत्र असं आहे की निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. सागरी भागामध्ये हवेची बाष्पता ही निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. सागरी भागामध्ये हवेचे निरपेक्ष आर्द्रता ही भूभागावरील आर्द्रतेपेक्षा जास्त असते. विषुववृत्तीय प्रदेशात, इथे मी आकृती काढली आहे. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याची किरण लंबरूप पडल्यामुळे तिथे काय असतं? जास्त तापमान असतं आणि त्यामुळे इथे आर्द्रता ही जास्त असते. आणि ध्रुवीय प्रदेशात सूर्याची किरण तिरकस पडतात, त्यामुळे तिथे तापमान कसं आहे हवेचं? कमी आहे. त्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर आर्द्रता ही कमी आहे. सूर्याची किरण उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर तिरकस पडल्यामुळे तिथे तापमान कमी आहे आणि त्यामुळे तिथे आर्द्रता कमी आहे. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमानानुसार होत असते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण ऋतुमानानुसार होत असते आणि हे सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेचाच फरक पडतो. यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. आता आपण सापेक्ष आर्द्रता पाहणार आहोत. एका विशिष्ट तापमानास विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता ही त्याच तापमानावरील हवेची बाष्पधरण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगतात. एका विशिष्ट तापमानावरून विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानातील हवेची बाष्पधरण क्षमता यावरून काय ते सापेक्ष आर्द्रता काढता येते. सापेक्ष आर्द्रता ही नेहमी टक्केवारीत काढली जाते. तापमानातील फरकावरून बघा, इथे तुम्हाला हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीत काढली जाते. सापेक्ष आर्द्रता बरोबर बघा निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधरण क्षमता. आपण एक उदाहरण सोडूया. सापेक्ष आर्द्रता याच्यामध्ये आपण निरपेक्ष आर्द्रता वीस ग्रॅम घनमीटर घेऊया आणि ग्रॅम घनमीटर घेतली आणि तर आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढायची आहे.
किती? तर आपण काय करणार इथे सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्प धारण क्षमता गुणिले 100. आता सापेक्ष आर्द्रता बरोबर किती आले इथे 20, निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता 30 आहे गुणिले 100. आता इथे आपण काय करणार 20ला 100 ने गुणणार 2000 येणार. इथे 30 याने भागल्यावर भागाकार येतो 66.6. म्हणजेच सापेक्ष आर्द्रता किती आली इथे 66.6%. कारण ही सापेक्ष आर्द्रता नेहमी कशामध्ये भेटते टक्केवारीमध्ये. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण मी फक्त एवढे हे अंकच पुसते. दुसऱ्या उदाहरणामध्ये निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम आहे घनमीटर आणि बाष्पधारण क्षमता पण 15 ग्रॅम घनमीटर आहे. तर आता सापेक्ष आर्द्रता आपल्याला काढायची आहे. तर निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम आणि बाष्पधारण क्षमता पण 15 ग्रॅम घनमीटर आहे. मग आपण काय करणार 15 एके 15 15 एके 15 इकडे केल्यावर इथे आले फक्त 100 बरोबर 100% ही काय आली सापेक्ष आर्द्रता आली. आता या वरील दोन्ही उदाहरणातून कोणती आर्द्रता बाष्प संपृक्त आहे तर आपण मगाच्या उदाहरणामध्ये किती आले होते 66.6 आले होते आणि आता इथे किती आले 100%. म्हणजे दुसरं जे उदाहरण आहे हे काय बाष्प संपृक्त आहे. हे बाष्प संपृक्त आहे म्हणजे पूर्णपणे 100% बाष्प संपृक्त असलेलं बाष्पाने भरलेलं हे आहे. हे हवामान आहे. समजलं. या तापमानातील फरकानुसार आपल्याला हवेतील बाष्प प्रमाणात सापेक्ष आर्द्रता बदलत राहते. साधारणतः सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढते त्यामुळे सापेक्ष आर्द्रता काय होते कमी होते. दिवसा तापमान वाढते त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेतील सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. हवेची सापेक्ष आर्द्रता कमी झाल्यास सांद्रीभवन होते. आता याच्यासाठी आपण एक प्रयोग पाहूया. 2 प्रयोग पाहिजेत आपल्याला. त्यातला पहिला प्रयोग आहे आपण एक चहाची किटली घेऊया. त्या चहाच्या किटलीमध्ये पाणी घेऊया आणि ती गॅसवर थोडं पाणी भरून ठेवूया अर्ध आणि गरम करत ठेवूया. ती गरम केल्यावर निरीक्षण करायचं आहे. जेव्हा किटलीतील पाणी गरम होईल तेव्हा ते काय होईल वाफेने तोंडावर ते बाहेर पडेल. चहाच्या किटलीच्या तोंडावर ते बाहेर पडेल. त्यावेळेस काय करायचंय जे झाकण आहे ते त्या वाफेच्या तोंडावर धरायचंय. जे झाकण आहे ते वाफेच्या तोंडावर धरायचंय. तेव्हा आपल्याला असं अनुभव असेल की किटलीतनं आलेली वाफ ही जेव्हा झाकणाला लागते तेव्हा त्यातनं त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि ते पाणी कशात पडतं ग्लासमध्ये. म्हणजे ग्लास ठेवला तर ग्लासमध्ये पडणार. ट्रे ठेवला असेल ट्रेमध्ये पडेल. मग ग्लासमध्ये इथे आपण ग्लास दाखवलाय मग ग्लासमध्ये पडते. अशा प्रकारे ते पाणी कशात पडते ग्लासमध्ये पडते. म्हणजे जी उष्ण वाफ आली त्याला बाहेरचा थंडावा लागला त्याच्यामुळे काय झालं त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. त्या वाफेचं काय झालं पाण्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजेच त्याचं सांद्रीभवन झालंय. बघा दुसरा प्रयोग असा आहे एक ग्लास घेतलाय त्याच्यामध्ये बर्फाचे खडे ठेवले
आणि तो ग्लास थोडा वेळ बाजूला ठेवला. आपल्याला काय अनुभव असेल की ग्लासच्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने संपूर्ण पाण्याचे थेंब जमा झाले. ग्लासच्या आत बर्फाचे खडे, पाणी नाही, बर्फाचे खडे आत आहेत. म्हणजे सगळं ग्लास कसा झालाय, थंडावा आहे ग्लासला आणि बाहेरची उष्ण हवा आहे. ही हवा या थंड ग्लासच्या संपर्कात येते. ही उष्ण हवा ग्लासच्या संपर्कात येते आणि ती संपर्कात आल्यामुळे तिथे काय होतात, पाण्याचे थेंब त्या ग्लास भोवती जमा होतात. तिथे काय होतात, पाण्याचे थेंब ग्लास भोवती जमा होतात. म्हणजेच हे काय झालंय, सांद्रीभवन. म्हणजे काय झाले तयार, ते सांद्रीभवन झालेलं आहे. सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होते. सांद्रीभवन वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात होणारं परिवर्तन. सांद्रीभवन म्हणजे काय, तर वातावरणातील वायुरूपाचे जलरूपात होणारे परिवर्तन म्हणजे सांद्रीभवन. आणि दुसरं आहे घनीभवन. घनीभवन म्हणजे काय रे, तर घनीभवन म्हणजे वातावरणातील बाष्पाचे घनरूपात होणारे परिवर्तन, त्याला घनीभवन म्हणतात. सांद्रीभवन जेव्हा 100% होतं त्यावेळेस हवा दवबिंदू तापमानात पातळीत असणे आवश्यक असते आणि सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढवणे या बाबी आवश्यक असतात. सांद्रीभवनामध्ये तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होत असते. मोकळ्या वातावरणामध्ये म्हणजे जी हवा असते, बाष्पाचं जे प्रमाण असतं, हे सांद्रीभवनात तुम्हाला कशात दिसतं, तर बाष्प स्वरूपात दिसतो तुम्हाला. जेव्हा 100% सांद्रीभवन होतं त्यावेळेस दवबिंदूच्या पातळीवर हे सांद्रीभवन होत असतं. आपल्याला सूक्ष्म कणाभोवती धुळीकण, क्षार हे सुद्धा, म्हणजे सूक्ष्म कण म्हणजे कोण, तर धुळीकण आणि क्षार यांच्या भोवती सुद्धा बाष्प जमा झालेलं असतं. दहीवर, धुके आणि हे जमिनीवरील आहेत. जे दहीवर आणि धुका आहे हे जमिनीवरील गोष्टी आहेत आणि ढग हे उंच हवेत आहेत. हे सांद्रीभवनातून निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. सांद्रीभवनातून निर्माण होणारी हे आढळणारी ही आपली रूपं आहेत बाष्पाची. आर्द्रतेची ही जी रूपं आहेत, बाष्प म्हणजेच आर्द्रता, आर्द्रतेची रूपं जी आहेत ही सांद्रीभवनातून होणारी आहेत. कोणतं, दव, धुकं, दहीवर ही जमिनीवर लगत असतात आणि बाष्पीभवन हे ढग हे उंच आकाशात असतात. आता बघा आपण काय काय शिकलो, तर हवेचे स्थितीदर्शक, उष्ण दमट कोरडी हवा, थंड हवा, बाष्पीभवन, पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी क्रिया, हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्यांचा वेग यावर हवेची आर्द्रता अवलंबून असते. आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण. बाष्प संपृक्त म्हणजे हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे 1 घनमीटर हवेतील बाष्प. आणि सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीत काढली जाते. सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र आहे निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. सांद्रीभवन बाष्पभवनाच्या जलरूपात परिवर्तन, घनीभवनाचे बाष्पाचे घनरूपात परिवर्तन. सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचे जलरूपात परिवर्तन आणि घनीभवन म्हणजे बाष्पाचे घनरूपात परिवर्तन. आता स्वाध्याय बघा. रिकाम्या जागी, हा गृहपाठ आहे तुम्हाला. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. टिंबटिंब हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. कोणता, बाष्प. बाष्पाचे रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजेच आर्द्रता. बाष्पाचे रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजेच बाष्पीभवन. टिंबटिंब व टिंबटिंब हवा ओलसर असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया कशी होते, तर ती अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीत व्यक्त केली जाते.
हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. काही दुसरं तुम्हाला व्याख्या पण सांगते लिहायला. आर्द्रता, बाष्प संपृक्त आणि सांद्रीभवन या व्याख्या देखील लिहा. आता पुढील जो धडा आहे पाठ याच्यातला जो राहिलेला भाग आहे तो कोणता आहे? पुढचा भाग ढग. हा आपण पुढील तासाला घेऊया. थँक्यू.